नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आषाढ महिना सुरू झाला आहे आणि प्रत्येकजण आपल्या कुलदेवीला जातं आणि तिकडनं जाऊन आल्यावर सवाष्णी भोजन जेवू घालतं. तसंच काही आमच्याकडे होतं. माझ्याही मैत्रिणीकडे आज सवाष्णी जेवणाचा कार्यक्रम होता. तर मी इथे आरोहीसाठी भेंडीची भाजी बनवली आणि इथे चहा ठेवला होता. चहा पराठा मी तिच्यासाठी बनवला होता. नंतर आल्यावर तिला जेवणही बनवायचं होतं म्हणून म्हटलं मग आधीच पटकन जेवण बनवून घेऊ. मग तिला उसळची भाजी आणि पोळ्या असं तिचा मेनू होता, की जेणेकरून शाळेतून आल्यावर ती जेवेल. आणि नंतर मग माझी मैत्रीण आणि मी आम्ही गेलो होतो आमच्या एका मैत्रिणीकडे, जिच्याकडे सवाष्णी भोजनाचा कार्यक्रम होता. तर तिचा मुलगा आणि आपला स्वामी, तर असं आम्ही सगळेजण गेलो होतो. मैत्रिणीकडे गेलो, छानपैकी जेवण झालं. तिने आमची ओटी भरली, बऱ्याच वेळा गप्पा मारल्या आणि संध्याकाळी आलो. अगेन थोडासा चहा पिला, मुलांना थोडं छोटं-मोठं स्नॅक्स दिलं खायला. आणि नाशिकला तर भरपूर पाऊस चालू आहे आणि इथे मुलं छान खेळत होती. संध्याकाळी आरोहीला पिझ्झा खायचा होता. मग तिला मी चपातीचा पिझ्झा बनवून दिला आणि तो आरोहीनेच खाल्ला. स्वामीने काय 1-2 घास खाल्ला असेल. आणि आता मुलांची शाळा सुरू झाली आहे आणि त्याच्याबरोबर जेव्हा एक्स्ट्रा करिक्युलम ॲक्टिव्हिटी असतात तेव्हा सगळंच एकत्र जुळून येतो. तसंच काही माझं झालं आहे आणि इथे आरोही अबॅकसचा अभ्यास करते. दॅट्स इट फॉर टुडे.